ह्याच्यावर एकच लावले. भारी भाई साहब कसली गर्दी. आता इथं त्याला आलोय. आता म्हणलं इथं पहिल्या दिवसात ना, आता म्हणजे ह्या वर्षातला पहिला ब्लॉग करतोय मी. आणि ह्या ब्लॉगमध्ये जर आता सध्या म्हणलं ना बघितलं ना तर इथे गर्दी आहे, भरपूर प्रमाणाची गर्दी आहे. आणि तिसरा दिवस आहे इथं यायचा. ही मेन चौक आहे आणि इथं ही मेन गेट आहे आतमध्ये जायला. चला तिकीट आहे तर इथं देऊन जायचं आहे आता. आणि आता ॲक्च्युली इथं बघा ना खूप जबरदस्त केलेलं आहे हे ब्लॉगिंग. इथं एंट्री आहे, भरपूर प्रमाणाचं आहे इथं सगळं. आणि इथून पुढं आता सगळं बघायला आहे. या साईडला ॲग्रिकल्चरचं असलं की असली पान बघा हिरवीगार. कुठं रोग नाही, कुठं काय नाही, जबरदस्त आहे इकडं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं खेकड्याची शेती म्हणजे मोठी शेती. आता इथं कसं करायचं हे सांगते दादा. व्हर्टिकल बॉक्स खेकडा पालन नाही तर व्हर्टिकल कसं आहे ते इथं बघूया आपण आता कसं आहे व्हर्टिकल. ह्या बाजूला इथं ते मोती खेकडं आणि हे समोरचं खेकडा बॉक्समधलं. हे समोरचं बॉक्स आहे ते खेकडा आहे. भयंकर कारण असं जे असं नाही ना भरपूर गर्दी इथं बघायला. इथं पाण्याचं तळण इथं बोटिंग वगैरे होते. आता सध्या तिथं बोटिंग बंद आहे. हे मॅसेज काय येतं ते बंद आहे. मच्छी पालन बॉक्स पालन बरं फरक आहे खेकड्यामध्ये पण पळायला. सूर्यफुलाचं इथं प्लांटेशन केलेलं आहे. जबरदस्त केलेलं आहे, जबरदस्त. सूर्यफूल कसले मग इंग्लिश मध्ये कॉस्मॉस लय प्रकारचे फुलं आहेत. सगळ्या प्रकारची झेंडू. हे कसलं फुल आहे? झेंडू मधलंच आहे एकदा. कॉस्मिक रेड, कॉस्मिक येलो. हे त्यांचं हे जबरदस्त झाडेक्स भोपळा. कसलं स्टेजिंग केलं भोपळ्याचं, कसलं भोपळं लागलेलं आहे. जबरदस्त. हे कारले भोपळा, कारलं, दोडका. शेतकऱ्यांनी जर असं केलं तर असं 2 किलो 600 रुपये. एका ट्रॉलीसाठी लागणार 4 किलो. दुसरी गोष्ट तुम्हाला हे येतं 15 किलो लागणार तुम्हाला 4 ट्रॉली. बघा दोडकं. पण एवढा दोडका झाला तर बाजारात किंमत आहे का ह्या दोडक्याची? आपल्याला शेतकऱ्याला ही आणि ही दोडका तर जास्त रेस्टॉरंटमध्ये पण जात नाही. कधी खाल्ले का दोडकीची भाजी रेस्टॉरंटमध्ये? चला पण प्लांटेशन इतकं जबरदस्त केलं आहे त्यांनी. पण ही शेतकऱ्याला परवडेल का हे असं करायला? खांबा असं हां कलिंगड आहे. सिंबा जाते सिंबा. हां कसली मिरची राहू रट्टे. ओ बाय कसली मिरची रट्टे.
जबरदस्त आहे. रट्ट्याची रट्ट्या मोठी मोठी मिरची आहे. भारी केलं नियोजन आहे. ह्याला काय म्हणतात असलं गेट हे केलेलं हे ह्याला हां काही ह्याच्यापुरतं केलेलं आहे. प्रदर्शन लय लागले राव हार्वेस्टिंग. आता बघा की द्राक्षी आणि ही महत्वाचं बघा. ही तुम्हाला म्हणलेलं बाबा हे असं केलेलं आहे. कशाचं आहे बरं ही? हे पण हे सिंगल खोडाला केलंय. आपल्याला डबल खोडाला 4-5 आहे ती त्याला पण करता येईल हे का नाही? गुंडळाच का शेंड्यापर्यंत गुंडळलं त्यांनी. हां शेंड्यापर्यंत. आणि स्टेज कसलं केलं बाकी परमनंटच आहे. अहो ही पाण्याचा सेन्सर आहे वॉटर लेवलचं. हा सेन्सर आहे. पाणी सांगतं हे तर किती कमी किती नाही किती जास्त हे तर म्हणजे कधी सोडायचं पाणी ही सेन्सर आहे. मल्चिंग पेपरचं हे जबरदस्त. सगळ्याला सेन्सर आलेत राव. शेवगा शेट एके वेळेस तुमचा पण शेवगा एवढाच होता. शेवग्याने काय कमवून दिलं का नाही? भारी. चला पलीकडे निघायला छान. तो ऊसाचं ऊस कसा आणायचा हे दाखवलेलं आहे. सेन्सर वगैरे लावलेले आहेत बघा कुठं लावतात आतमध्ये काय आहे तिकडं? गेस्ट हाऊस आहे सगळं. चौकात आहे आम्ही. फ्लॉवर ब्रोकली पत्ताकोबी हे कसलं ही सांगायला लागलं मी तर ब्रोकली लय चालते. ह्या साईडला ब्लॉक खराब येतोय का? सगळ्या पद्धतीचं पर्यटनीय बघू आता इथं. रावळ भगर हिरवा सामा वरई वरण्य खूप सुंदर बनव. हे सगळं धान्य कडधान्य पाखडणं चाळणं भरडणी हे बघा किती सुंदर असं बनवलेलं आहे. तर सुंदर जबरदस्त. आता हे फक्त बघायला राहिले हो. हे बघायला राहिल्या गोष्टी आता हे आताच्या मुलींना कुणाला जमणार नाही करायला. आता सगळं आलंय ते मशीन आलेत आता सगळ्या. काय सुंदर असं घर आहे ते भविष्यात असं पाहिजे. सेम तुमचं पण असंच आहे. जबरदस्त भारी बनव. बिल्ड काफे सगळं संपलं राव.
इथं सगळी जेवणाची सोय केलेली आहे आणि इथं महत्त्वाची गोष्ट फुकट नाही हां, पैसे देऊन जेवायचं आहे, पैसे देऊन फुकट नाही मिळणार. 60 रुपयात तुम्हाला सगळं एवढं द्यायचं काय बघायला हां. काय काय आहे थालीपीठ वगैरे सगळं नॅचरल काय आहे ना ते सगळं तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. नवीन नवीन काय करू शकता तुम्ही शेतातल्या. जबरदस्त हा बघा कोबी गोल आहे जरा थोडासा रॉयल बॉल हां रॉयल बॉल आहे रॉयल बॉल. किलोच्या आसपास गेला ही वर आहे वर गेला. ही फ्लॉवर फ्लॉवर लय मोठी झाड होते राव फ्लॉवरची. थुकून थुकून लोकांनी राडा करून टाकला याच्यावर. वेगवेगळे फ्लॉवर आहेत वेगवेगळ्या जाती आहेत ह्याच्या. सिजंडा चालय का राव सिजंडाचं कलिंगड. कलिंगड केवढं झालं बघा केवढं झालं कलिंगड. 1-2 किलोच्या आसपास गेला असेल की. सिंबा शेर कलिंगडचा शेर आहे. भेंडी मका शेतकरी मित्रांनो पीक पाहण्यासाठी आत यावे. कावेरी सीड्सचे मस्त असं गैड बनवलेलं आहे ना. ओय आपण लय धिंगाणा केलाय कोबी मध्ये. मतलब नहीं है कांदा भोपळा लावलेले लोक काढले. आवाज काय येत नाही माईक काही घेतलेला त्यामुळं आवाज काही एवढा व्यवस्थित येणार नाही. मका CMH 157 मॉडेल नंबर आहे त्याचा. भयंकर मोठा बाबा आहे भयंकर. बघा क्लिअर दिसतोय चुपका. अरे काय भानगडी ही रोप तयार करायची काय कांद्यासाठी. काही ही पाईपलाईन टाकली आहे काही. कसला पाईप आहे प्लास्टिकचा काय कडक आहे पाईप जरा निभार आहे. हो
मिशनरीमध्ये आवा असं राऊंड मग असं जाऊन असं इकडून केवढं इंजिन आहे शेट होय शेट कशाचं इंजिन आहे हे मेड इन 1922 पासून आहे हो इथं छोटं इंजिन ट्रॅक्टरचं हे मोठं इंजिन त्याचं इंजिन दिसतंय काय जबरदस्त इंजिन आहे राव जबरदस्त नांगर ब्लोअर आले ब्लोअर 300 लिटरचा ब्लोअर असेल की शेट ही 600 हां 600 लिटरचा ब्लोअर 1,45,000 रुपयाचा ब्लोअर आहे हा ही कमीत कमी 1,000 लिटरचा ब्लोअर आहे 1,05,000 रुपये 1 लाखच आहे का 3 लाख बघा ही 3 लाख रुपयाचा ब्लोअर ही 45,000 रुपयाचा ब्लोअर किती रुपये देतो 74 रुपये 250 लिटर प्रेशर ही सगळं आहे जरा 74,000 रुपयात 73,000 200 लिटर 300 लिटर लय ब्लोअर बसवलं 200 लिटरचा ही जोडायचं असेल त्याला लावायचं असेल वायर आहे की नाही इथं महाग हे का ही जोडलेला गन हां बघा ही इकडे ह्या साईडला पण चार आणि 4 8 गन आहे ते ह्याला होय ते मशीन आहे कुठे ते युट्यूबर आहे हां ते पण लय करते युट्यूबर कटर मशीन हे जनावरासाठी इथं दुधाच्या मशीन आहे त्या असलं एक पाहिजे बघा आपल्याला घरी काय करते बघा त्याच्यामध्ये चारा पॅक करायची मशीन आहे ती चला रोटावेटर म्हणजे कशी पाहिजे आता आमच्याकडे मिनिमम रिपर आहे तुमच्या घरावर वगैरे जरी कमी जागा असेल तर तिथे तुम्ही ही सोलर बसवू शकता आणि मोफत मोफत म्हणजे एकदा खर्च करायचा परत तुम्ही वीज वापरू शकता त्याची लोक त्या पद्धतीने केलेलं आहे घरगुती तेलगाणा एवढ्या पद्धतीचं तेलगाणा होते तीळ रवी अशा पद्धतीचा भारी खपरीसारखंच आहे की आहे ना किंमत किती आहे याची 24,500 लहानमध्ये 20,500
किती वेळाला किती आहे मग? ज्या बियाचं तेल काढायचं, बिया घ्यायच्या मशीनमध्ये भरून टाकायचं. किती वेळा म्हणजे एका तासाला किती करतो? शेंगदाणा टाकला तर त्याला 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो आणि 1 किलो शेंगदाण्यामध्ये अर्धा किलो तेल. त्याच्यात खोबरं, शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी, करडई, बदाम, अक्रोड, सूर्यफूल, सोयाबीन सगळं. 1 किलो शेंगदाणा आपण भरून टाकला त्याला 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो, अर्धा लिटर तेल तयार. वरती शेंगदाणा टाकलाय, खाली तेल येते, पुढं पेंड यायला चालू झालं. घरच्या घरी मिनिटामध्ये तेल तयार. 28,500चं मशीन आहे. आता इथं बुकिंग केलं 24,500ला तुम्हाला घरपोच भेटते. ओढून रोटावेटर करायचं. जोडदार येत नव्हता. छोटी गाडी बघितली नाही तो कधी बाहेर. हा लुना काय तब्येत येते जनावराच्या. धापची धाप जनावर येते. धापची धाप निसते. खतरनाकच होती. हे बघा गाई येते गाई. जबरदस्त गाय कसली दिसते बघा. शेट सगळ्या गिर गाय खिलार आहे. खिलार भारी. सोन्या हिऱ्या एकच नंबर. सोन्या हिऱ्या कसली पंढरपुरी म्हैस बघा. सहीवाल वळू वळू वळू. डेंजरस दिसते गड्या. बारक्या गाई ही केलेली त्यांनी. प्रक्रिया करून बनवलेली. आता जे गोल राऊंड मार्किंग असते रिंगमध्ये ते इंडियन ब्रीडचं डॉग आहे. पहिले ग्रे कलरचा ग्रेहाउंड फिमेल गावरान, वनराज, कडकनाथ आणि ब्लॅक ॲटोस लॉर ह्या जातीच्या कोंबड्या आहेत सगळ्या. वनराज जबरदस्त दिसते कोंबडी. बघा हे असं डबल शेड खाली कोंबड्यावर बोकड जनावर. वर बोकडं खाली कोंबड्या त्याच्या खाली मासे. मासा लय जाती राव. तो कधी जसली बारकी पिल्ली पाय पडला तर कोणतरी मरतील. लय खर्च केला सांभाळायला. ही भारी बाबा लय कुठे ही बारक केस ब्रीड लय भारी सांभाळायचं. एका आपला जर म्हणजे सवय लागली ना माणसाची इतकं जबरदस्त आहे ती. सुंदर डॉग म्हणून आपण जत्रा काहीतरी आहे इकडं. बघूया आपण जाऊ. पहिले अजून इकडं मुख्य प्रदर्शन इकडं आहे आणखी. जत्रेकडनं जाऊन यायचं काय एकदा बघून येऊ का आहे जत्रेमध्ये. भयंकर भीड आहे. भरपूर गर्दी भरपूर.
हो जत्रामध्ये हे जेवणाचं नियोजन आहे. पहिले बचत गट आहे सगळं त्यांचं नियोजन. बचत गट जेवणाचं नियोजन. चला या साईडला जेवणाचं नियोजन आहे. आता दुसऱ्या साईडला चाललो आहे. हा रस्ता बाहेर पण जातो आणि मुख्य प्रदर्शनाकडे पण जातो. तर म्हणजे मेन राहिले बघायचं पर्यंत मेन मुख्य प्रदर्शन ह्यांचं काय आहे हे बघितलं नाही. ते झाले बघूया जाऊया. नारळ झाड आहे जबरदस्त. तिथं कार्यक्रम आहे मधमाशीचे. झालं आणि आलं असतं पण कॉपरेट आलं असतं त्यांचं वाजवलं असतं. चलो झाला शोध आला. रेशीम उद्योग आहे. जीवनचक्र असं आहे त्यांचं. रेशीम उद्योग मत्स्यपालन आहे इकडे साईडला. मार्केटिंगला आपले भरपूर लोक आहेत. हां भरपूर लोक आहेत मार्केटिंगला. तिकडे सांगतात मत्स्यपालन. तर बघूया टाकीमध्ये. हो तिथे मासा आहे तो. पुढचा टप्पा आहे इकडं बघूया. पण झाडं जे आहेत ना खतरनाक नुसती दोन्ही रस्त्याच्या साईडने झाडं आहे. गार हवा परदेशीने येणाऱ्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे होय ना. बारामती एक साईडला पण ड्रोन आहे. औषध फवारायचे. दूध काढायची मशीन आहे. कोंबडी खत ताणीदार पाण्यात विरघळणार आहे. एवढे आहेत ह्यात. ₹1200. हो काय असं हे काय लिक्विडमध्ये घेते का? काही लिक्विडमध्ये सगळे इथं इरिगेशन दुधाच्या मशीन जनावरांसाठी लागणार मॅट बीट ड्रिप इरिगेशन गणित आहे ग्रो जगदाळ साहेबांना बाबा जैन भरपूर कंपनी आहे.
तसलंच आहे ते पण 22,000 रुपये किंमत असेल ते पण. हे बांबूच्या वस्तू आहेत त्या आपले सगळं ऑनलाईन भेटते चांगल्या पद्धतीचं आपण शेतकऱ्यांसाठी अगरबत्ती लावायची 200 रुपयाला वापरून बघा वापरल्याशिवाय काय छान. आंतरजातीय पीक सगळं किती की निघायचं ते प्रत्येकाला त्यांनी केलं नियोजन चांगलं बरं का. बघा आता ही बुंदेव ज्वारी लावली आहे. जे एकरामध्ये जेवढं उत्पन्न निघाल तेवढं निघलं घेते एवढं उत्पन्न बुंदेवर लाव दाखवायला गेले. जाताना पब्लिक एक्झिट काय पब्लिक आहे राव. पण भयंकर पब्लिक येत हा भयंकर. आता चालत त्याच्या पडेल जायचं आता त्याच्या पडेल चालत जायचं आपल्याला.